प्राचीन कालापासून म्हणजे आतमध्ये नक्षीकाम आहे ना एकच नंबर. आम्ही निर्मळ दर्शनासाठी आम्ही एंट्री केली होती. सुरुवातीला बालूमामा इथे, तिथून आमचं दुसरं ठिकाण आहे. नंतरचा उद्याचा लोकेशन असं ज्योतिबा असेल, पन्हाळा असेल, नंतर जेजुरी असेल. असं गाईज बघा आंबोली धबधब्याला आलोय आणि फुल पब्लिक आहे, फुल पब्लिक. जस्ट जेवलो आम्ही मस्तपैकी. मस्त चिकनचा रस्सा, चिकन भात कडक बनवलेला बघा. आणि नमस्कार. तर मी संजय दाखे आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर भाई आता साखोल आंघोळ झाले आणि लवकर उठून आता कोल्हापूरला जायचं आहे. बघा पोरांची झाली तयारी, निघलन. आणि आपला विषय असा आहे ते एक कपड्यांची बॅग आहे ती गाडी नसायची. आता आलो हाणायला बोकलं रांगा देऊन पोराचं आंघोळ पण करताना सगळं करताना चाललो. आता बघू आजचा आपला कोल्हापूर जायचं आहे. बालूमामा सगळा करून नंतर पंढरपूर नाही तर जेजुरी असं काहीतरी आहे. काही सामान शिफ्टिंग आपली सुरू झाली. तर बघा सामान लोड करता आणि लय वजन लागते बॅग. इथं काय नेऊ पण शकत नाही असं म्हणजे चाकांवाली आहे ती. मध्ये टायर परत मागते ना दम लागला मला. वातावरण बघा गोव्यातला कडक नारला. असंच बघू मार्केटला काय का नाही. पण दुकानात उभारलेलं नाही. सकाळचा असंच बिस्किट खाता पण लावले वाईट. आता जाऊ डायरेक्ट कोल्हापूर बालूमामाचं दर्शन घ्यायला. बघा ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत झाला. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल जर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा गोव्यातली सकाळ कडक. गाईज बघा आंबोली धबधब्याला आलोय आणि फुल पब्लिक आहे, फुल पब्लिक. गाईज तर बघा असं वाटतंय काय आम्ही पालीला चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला. सेम काहीच फरक नाही, तसंच वातावरण पण एकदम थंडगार वारा आणि व्ह्यू पण मस्त आहे. अशी चारी बाजूनी झाड आहेत, वरती पण झाड आहेत बघा आणि मधून रस्ता एक नंबर. आता चाललो आम्ही ज्योतिबाला. बघा धबधबा लय डेंजर आणि पब्लिक पण फुल आहे बघू शकता. वाईस पुढं आलोय, गाडी थांबवा का नाही ट्रॅफिक होईल. थांबलोय कुठेतरी जेवण बनवा म्हणून माहिती नाही. मी झोपलोय कडक झोपलो. आता जेवण बनवाय गेलं ते जेवण झाला का ते जातो मी. तर का तुम्हाला मस्त झोप काढतो एक मस्त अर्धा एक तास पद्धतशीर. तिकडं जेवण सुरू आहे. वाजलं जाम वाजलं. किती वाजलं? 3 वाजलं. 3 आणि आमचा नाश्ता 3चा कडकवाला. जस्ट जेवलो आम्ही मस्तपैकी. मस्त चिकनचा रस्सा, चिकन भात कडक बनवलेला बघा. आणि सगळं जेवलो. आता काय ना नेक्स्ट स्टॉप आमचा पुढं आहे तो बघा जायचं आहे. आता तर आम्हाला जायचं आहे कुठं बालूमामाच्या इथं. कसा दिसते सांगा. कपडे घातले नाही, हाफ पॅन्ट घातले. आजच्या दिवसात फक्त आपण एक पण म्हणजे लोकेशन नाही गेला. गोव्यातनं बाहेर आलो आणि बस इथं जेवायला थांबलो. आता वाजता असेल 3 वाजलं. 3, 3:30, पावणे 4च्या दरम्यान झालं. लोकेशन मस्त आहे.
पोचलो आम्ही बालूमामाच्या इथे. आम्ही तसंच कपडे घातलं. मग भरतला कसं जाईल तिथं भरतला कपडे बघावं लागतात. भरत तुझी ड्रेसिंग दाखव. भरतला जाईल तिथं कपडे बदलावं लागतात. त्यांनी इथं 2 बॅग आणल्या कपड्यांच्या खास आणि काही सामान घेतं त्याची 1 बॅग. तर चला आता आम्ही का हाफ पॅन्ट चालू आहे म्हणजे आतमध्ये काय देवाला जाणार नाही. बघू असं काय बालूमामाच्या इथं बघा. आम्ही आलो बाहेर. महाराष्ट्र पोलीस तुमचे का आहे का ना आम्हाला दर्शन भेटेल का ना VIP कधी. आणि आता बालूमामा मंदिर थोडा भरपूर मोठी ख्याती आहे. बालूमामाचा इतिहास आहे. महाराष्ट्रात नाही मला ते जगात इतिहास आहे बालूमामाचा. या बालूमामासाठी भेट देण्यासाठी फ्रेंड्स मॅजिकल बिट्स क्वालिटी आम्ही आलो आहे कोल्हापूर येथे. आणि इथून आम्ही पुढे महालक्ष्मी अंबेबाईचं दर्शन घेण्यासाठी लगेच रवाना होणार आहोत. महेश बडे सोबत प्रमोद. बालूमामा म्हणजे आम्ही सगळं आलोच बालूमामा. बालूमामा तुझ्या मी दर्शन येईन. बालूमामा तुझ्या मी दर्शन येईन. यशवंताच्या तू लय डेंजर दर्शन हे पूर्ण आरती पोरा गेली दर्शनला. आम्ही आता हितात लांब नाही घेतलं. बालूमामा फोटो काढता होता. काहीच बघा फुल पाऊस आहे बालूमामाचे ते. आणि महाराजांचे मूर्त घेतली. मूर्त नाही बोलू शकत. भिंतीवर लावण्याची मस्त आहे ती. बघा आता काय दाखवणार नाही. डायरेक्ट घरी गेल्यावर दाखवेन. तर चला आता आम्ही चालू कोल्हापूर नाही कुठं ज्योतिबाच्या इथे आता पाया पडायला. चा टाइम 6:30. अमृतुल्य कडक लागते का बघतो. चहा बोल आलोक शेट बोल. बारा आहे वाईट ना एवढं मजा नाही. इथे पोचलोय महालक्ष्मीला आणि रूम आम्ही बुक केल्या. 3 रूम घेतल्या. बघा ही एक रूम आहे. रूम म्हणजे बघायलात ना तर गोव्यापेक्षा लय डेंजर. AC आहे आणि एक रूमचा काहीतरी 1000 रुपये भाडा आहे. पण बघायला गेलात ना तर खूपच सुंदर म्हणजे असा ज्या आपल्या होत्या मे बी कुठे गोव्याला जे रूम होतं ना त्याच्यापेक्षा लय भारी आहेत. म्हणजे आनंद आहे ना आनंद. प्लस TV आहे असा कडक. खरोखर लय डेंजर सुख आहे. बघा असं काहीतरी पाहिजे खरोखर. तुझी बोलतोय माझी लय डेंजर. भरत कडक रूम आहेत. लय डेंजर राहते रूम. चला तर तो ते आमचं जेवण करतो सामान आम्ही सगळं घेऊन येतो. तर आता सामान तुम्हाला भेटत नाही. मी काय बोलतो आपला रूम कशा आहेत. लय बरं. चला आता आम्ही तर कोल्हापूरमध्ये पोहोचलो. रूम माझ्या बॅगे आमच्या रूममध्येच आहेत. फक्त आता डायरेक्ट दर्शन करायला चाललो कारण का टाईम नको. मग खरेदी करू आणि रूममध्ये जाऊन जेवण करून झोपू. शैलता आणि मी आहे पैम्यादा आहे. आता चालू दर्शनाला. आता आम्ही निघालो दर्शनाला. कोल्हापूरमध्ये आलो महालक्ष्मीच्या दर्शनाला. रूम बुकिंग झाली. 3 रूम घेतलेल्या आहेत. AC रूम जबरदस्त. नंतर आपल्या ब्लॉकमध्ये संजू टाकी दाखवलंच तुम्हाला. गोव्यापेक्षा भारी रूम आहे आणि गोव्यापेक्षा बागा बीचपेक्षा सुंदर रूम घेतले. कारण का कसं माहिती आहे आणि मला आपल्याला टापटीक पाहिजे आता आला पाहिजे नाहीतर मग नुसतं फिरून नाही. तर आम्ही निर्मळ दर्शनासाठी आम्ही एंट्री केली होती. सुरुवातीला बालूमामा इथे. तिथून आमचं दुसरं ठिकाण आहे. नंतरचा उद्याचा लोकेशन असं ज्योतिबा असेल पन्नाला असेल नंतर जेजुरी असेल असं उद्याचं लोकेशन आहे. तर आम्ही निघतोय. संजोत मी प्रमोद आहे मागे प्रणय आहे आणि बाकी सर्व मित्रपरिवार मागून येतच आहे. तर निघालो दर्शनासाठी. आता जवळच मंदिर आलेलं आहे. तो सुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये दिसेल थोड्याच वेळात. नक्कीच बघा. मंदिर मस्त आहे. परिसर
8:40 झालं काही आणि आमचं आता दर्शन झालेलं आहे. आणि आतमध्ये जर मंदिर बघता ना तर खरोखर प्राचीन कालापासून म्हणजे आतमध्ये नक्षीकाम आहे ना एकच नंबर. बघा दर्शन झाला तर चांगला मस्त आला. मोबाईल काढण्यास म्हणणं काढला नाही. आता मोबाईलला माझी चार्जिंग कमी आहे. आता डायरेक्ट खरेदी करतो. आम्ही आता हवी तर 6-7 जण आहे. AC विषय आहे मस्त कडक बॅगा इथं आहे मस्त खोल आहे फुल AC. आता रात म्हणजे कडक झोपेल. गोव्याला साले आपल्या रूम मध्ये AC बंद होती आणि ते रूम वाईज भंगाविंगर होतं. हे कडक आहेत. दोन्ही का 2 पंख AC आणि आय स्पेस सगळा आहे. गाईस तर बघा सगळा पैसा वसूल आहे. तर ते पैसा वसूल आज एकदम जबरदस्त. लई डेंजर रूम बी आहे सगळा. बघा पब्लिक सगळी खुश झाली आमची ना. कडक लई डेंजर म्हणजे लई डेंजर आहे. पद्धतशीर फी वाय पाय वायची तर इग्नोर मारा पण कडक वाय भाई प्लस AC BC आहे ना सगळा फ्री आहे. एकदम सगळा पॉवर बघा आमचं सगळं जेवण घेऊन जा नाश्ता झाला आहे. आता आम्ही सगळं आलोय झोपायला. आता मस्त झोपता. आणि आजच्या दिवसात फक्त आमचं एकच दर्शन झालं आहे कोल्हापूरला. म्हणजे रनिंग जाम होती. गोव्यावरून आलो त्याच्यानंतर कोण लघवीला थांबला तर तिथं अर्धा तास मग तो गेला चायनीज खायला तर कोण असा तसंच करून आमचं 2-2.5 तास फुकट गेलं. आणि गोव्यावरून येताना पोलीवेली चेकिंग करत खूप वेळ गेला. आणि आज एकच दर्शन झालं. उद्या जाऊ जेजुरी ज्योतिबा असे दर्शन आहे. तर बघा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय टाटा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटा. बाय बाय.